हॅलो मित्रांनो, DMI मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, 10वी भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हालाही पृथ्वी आणि वृत्ते हा धडा अवघड वाटतो का? नकाशावरच्या त्या उभ्या आडव्या रेषा नक्की कशासाठी असतात? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष पुस्तक वाचून यातील महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। यामध्ये आपण नकाशाशी मैत्री कशी करायची, कोनीय अंतर म्हणजे काय, पृथ्वीचे भौगोलिक स्पष्टीकरण आणि अक्षवृत्ते व रेखावृत्ते यातील फरक, हे सर्व पॉइंट्स पुस्तकातून सविस्तर पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओ संपता संपता पृथ्वीवरचं कोणतेही ठिकाण शोधणं अगदी डाव्या हाताचा खेळ वाटू लागेल। चला तर मग पुस्तक उघडूया आणि सुरुवात करूया। आकृती 1.1 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे सांगा। नकाशात कोणकोणती शहरे दिसत आहेत? ताजमहाल कोणत्या शहरात आहे? ताजमहाल कोणत्या खंडात आहे? ताजमहाल कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम, किंबर्लेतील कात्या, टोकियोतील मिचिको, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी याची उत्तर काय असतील? आग्रा येथील शाहीद नकाशातील इतर व्यक्तींची स्थाने त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहेत असे सांगेल? रोममधील नतालिया व लिमाममधील अँद्रिके एकमेकाच्या या स्थानाच्या या दिशेविषयी काय सांगतील? त्यांची उत्तरे सारखीच असतील का? ग्रॅहम, कात्या, मिचिको, नतालिया, मीनाक्षी, शाहीद व अँद्रिके यांनी दिशा व उपदिशा यांचा वापर करून वरील प्रश्नांची उत्तरे सांगितली। ताजमहाल तर निश्चित आग्रा या एकाच ठिकाणी आहे, परंतु प्रत्येकाने स्वतःच्या स्थानावरून त्याची दिशा सांगितली, त्यामुळे ती वेगवेगळी येते। याचा अर्थ फक्त दिशांचा वापर करून स्थान सांगणे अचूक ठरेलच असे नाही। पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान अगदी नेमकेपणाने सांगण्यासाठी मानवाला वेगळी पद्धत वापरण्याची गरज भासली। ती कोणती हे पाहू। जरा विचार करा, शाळेतील पृथ्वीगोलाचे निरीक्षण करा, पुढील प्रश्नांवर विचार करून चर्चा करा। पृथ्वीगोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत, त्यांपैकी कोणत्या रेषांची संख्या जास्त आहे? या रेषांची नावे कशी लिहिली आहेत? या रेषांच्या नावांमध्ये कोणते साम्य व फरक आढळतो? अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील काय? भौगोलिक स्पष्टीकरण। आकृती 1.2 मध्ये पृथ्वीच्या पूर्व, पश्चिम व उत्तर दक्षिण या व्यासाची लांबी दाखवली आहे। यावरून तुम्हाला पृथ्वीच्या प्रचंड आकारमानाची कल्पना येईल। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील महासागर, जमिनीचा उंच सखल भाग, वने, इमारती व असंख्य लहान मोठी बेटे यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषा काढणे शक्य नाही। यावर उपाय म्हणून पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वीगोल मानवाने निर्माण केला। पृथ्वीवरील स्थाननिश्चिती करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। पृथ्वीगोलावर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाहीत, त्या काल्पनिक आहेत। कोनीय अंतर। कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते। ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते। ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते। हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरले जाते। उदाहरण, आकृती 1.3 मध्ये क्ष या ठिकाणाचे विषुववृत्तीय प्रतलापासूनचे अंतर क्षमो 30 डिग्री एवढे आहे। आकृतीतील य या ठिकाणाचे कोनीय अंतर किती आहे ते आकृती पाहून सांगा। विषुववृत्ताच्या प्रतलाप्रमाणे त्याला समांतर असलेले क्ष बिंदूतून जाणारे प्रतल आकृती 1.3 मध्ये दाखवले आहे। त्या प्रतलाची पृथ्वीवरून जाणारी रेषा आकृतीत पहा। या रेषेवरील पृथ्वीवर असणारा कोणताही बिंदू पृथ्वीच्या केंद्राशी 30 डिग्रीचाच कोन करतो। करून पहा। आकृती 1.4 चा वापर करून खालील कृती करा। श या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या उत्तर भागात दोन्ही बाजूंवर व 1 आणि व 2 च्या आधारे 20 डिग्रीचे कोन काढा। त्यांना क1 व क2 अशी नावे द्या। क1 व क2 यांना जोडणारे लंबवर्तुळ चिन्ह तयार करा। आता क्ष या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या उत्तर भागात दोन्ही बाजूंवर व 1 आणि व 2 च्या आधारे 60 डिग्रीचे कोन काढा। त्यांना प1 व प2 अशी नावे द्या। प1 व प2 यांना जोडणारे लंबवर्तुळचे चिन्ह तयार करा। सांगा पाहू, क1 व क2 तसेच प1 व प2 यांमधील अंतर सारखेच आहे का? क्ष क1 व क्ष प1 या अंतरांची तुलना करा। ही अंतरासारखी आहेत की वेगवेगळी आहेत ते तपासा। आता तुम्ही काढलेल्या लंबवर्तुळाची तुलना करून ती सारखी आहे की लहान मोठी आहेत हे तपासा। असे असण्याचे कारण काय? भौगोलिक स्पष्टीकरण। अक्षवृत्ते। तुमच्या असे लक्षात आले असेल की क्ष पासून क1 व क्ष पासून प2 ही अंतरे सारखीच आहेत, परंतु 20 डिग्रीला जोडून काढलेले लंबवर्तुळ हे 60 डिग्रीला जोडून काढलेल्या लंबवर्तुळापेक्षा मोठे आहे। गोल आकारामुळे असे होते हे लक्षात घ्या। पृथ्वीबाबतही असेच होते। आकृत्यांमध्ये जरी या रेषा लंबवर्तुळ दिसत असल्या तरी पृथ्वीगोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात। या वर्तुळांना अक्षवृत्त असे म्हणतात। अक्षवृत्ते ही कोनीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्ये अंशात सांगितली जातात। या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात। सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात।
आकृती 1.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे विषुववृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात. त्यामुळे विषुववृत्त हे 0 डिग्रीचे अक्षवृत्त समजतात. त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात. हे सर्वांत मोठे अक्षवृत्त बृहत्वृत्त आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते. जरा डोके चालवा. विषुववृत्त या शब्दाचा अर्थ सांगा. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान लहान होत जातात. पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदू स्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात. अक्षवृत्तांची मूल्ये सांगताना ती अक्षवृत्ते उत्तर गोलार्धात आहेत की दक्षिण गोलार्धात आहेत हे सांगणे आवश्यक असते. उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तांचा 5 डिग्री उत्तर, 15 डिग्री उत्तर, 30 डिग्री उत्तर, 50 डिग्री उत्तर, तर दक्षिण गोलार्धातील 5 डिग्री दक्षिण, 15 डिग्री दक्षिण, 30 डिग्री दक्षिण, 50 डिग्री दक्षिण असा उल्लेख केला जातो. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 30 डिग्री कोनीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजेच 30 डिग्री उत्तर अक्षवृत्त होय. या अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे कोनीय अंतर समान असल्याने त्याचे अक्षांश 30 डिग्री उत्तर इतके असते. उत्तर अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स, आफ्रिकेतील कॅरो, आशियातील ल्हासा, बसरा इत्यादी ठिकाणे 30 डिग्री उत्तर अक्षवृत्तावर येतात. आकृती 1.6 पहा. हीच संकल्पना सर्व अक्षवृत्तांसाठी लागू पडते. पृथ्वीवर प्रत्येकी 1 डिग्रीच्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. 0 डिग्रीचे विषुववृत्त, 1 डिग्री ते 90 डिग्री अशी उत्तर गोलार्धातील 90 अक्षवृत्ते, 1 डिग्री ते 90 डिग्री अशी दक्षिण गोलार्धातील 90 अक्षवृत्ते. करून पहा. एक संत्रे घेऊन त्याची साल काढा. तुम्हाला संत्र्याच्या फोडी दिसतील. या फोडी सलग असताना त्यांवर उभ्या रेषा दिसतील. संत्र्याची एक फोड अलगद बाजूला काढा. संत्रे व तिच्या फोडीचे निरीक्षण करा. आकृती 1.7 पहा. फोडीच्या दोन्ही टोकांकडे व मध्यभागी असणारा आकार सारखाच आहे की वेगवेगळा आहे त्याचे निरीक्षण करा. फोड काढल्यानंतर संत्र्यावर तयार झालेल्या खाचेचा कोन वेगवेगळ्या ठिकाणी सारखाच आहे का ते पहा. संत्र्याच्या एकूण फोडी किती आहेत ते मोजा. संत्रे गोलाकार असल्याने त्याचा आडवा छेद घेतला तर आपल्याला वर्तुळ दिसेल. वर्तुळाचे अंशात्मक मूल्य 360 डिग्री असते. पृथ्वीच्या संदर्भाने सुद्धा असेच 360 डिग्री विचारात घ्यावे लागतात. आकृती 1.8 मध्ये दिलेले य र लस प फ ब अ क ख ग हे तीनही कोन समान मूल्यांचे आहेत. या कोनांचे अंतर 50 डिग्री आहे. परंतु पृथ्वी गोलावर जर आपण य ल प ब आणि क ग ही ठिकाणे रेषेने जाळली तर त्यांच्यामधील अंतरे वेगवेगळी आढळतात. याचे मुख्य कारण पृथ्वीचा गोल आकार हे आहे. करून पहा. आकृती 1.9 चा वापर करून पुढील कृती करा. आकृतीमधील अम रेषा लक्षात घ्या. ती 0 डिग्री दाखवते. अब मब जोडा. मब रेषेने अमशी केलेला कोन मोजा. तो ब जवळ लिहा. आता बस मधून जाणारे तसेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव जोडणारे अर्धवर्तुळ आकृतीत ठिपक्यांनी दाखवले आहे. ते ठळक करा. आता मक जायडा. मक रेषेने अमशी केलेला अमक मोजा. तो क च्या जवळ लिहा. आता कस मधून जाणारे तसेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव जोडणारे अर्धवर्तुळ काढा. आता 0 डिग्री या बिंदूमधून जाणारी व उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव यांना जोडणारी रेषा काढा. रेखावृत्ते. तुमच्या असे लक्षात येईल की अ ब हे पृथ्वीच्या म या केंद्राशी विषुववृत्ताच्या प्रतलावर होणारे कोन आहेत. या बिंदूतून उत्तर व दक्षिण ध्रुवांना अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात. याप्रमाणे अम पासून प्रत्येक अंशावर अर्धवर्तुळे काढता येतात. यांना रेखावृत्त म्हणतात. रेखावृत्तांपैकी एक रेखावृत्त 0 डिग्री मानले जाते. 0 डिग्री रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात. या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे अंशामध्ये सांगितली जातात. त्यांना रेखांश म्हणतात. जसे तुम्ही आकृती 1.9 ची कृती करताना मोजलेत. 0 डिग्री रेखावृत्त व 180 डिग्री ही रेखावृत्ते पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येतात. त्यांच्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करते. अक्षवृत्ते जशी ध्रुवांकडे लहान लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. रेखावृत्तांची मूल्ये सांगताना पूर्व गोलार्धात 10 डिग्री पूर्व, 25 डिग्री पूर्व, 135 डिग्री पूर्व याप्रमाणे, तर पश्चिम गोलार्धात 10 डिग्री पश्चिम, 25 डिग्री पश्चिम, 135 डिग्री पश्चिम अशी सांगितली जातात. 0 डिग्री रेखावृत्ताच्या पूर्वेकडे 30 डिग्री कोनीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी अर्धवर्तुळाकार रेषा 30 डिग्री पूर्व रेखावृत्त होय. या रेखावृत्तावर आफ्रिकेमधील कॅरो, हरारे, दर्बन इत्यादी ठिकाणे येतात. आकृती 1.6 पहा.
एवढ्या मोठ्या आकाराच्या पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान अक्षांश व रेखांशामुळे अचूकपणे सांगता येते. लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते. लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते. हे संत्र्याच्या फोडींच्या निरीक्षणावरून तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या गोल आकारामुळे विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात या रेखावृत्तांमधील अंतर कमी कमी होत जाते, तर दोन्ही ध्रुवांवर ते अंतर 0 इतके असते. लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर 111 किलोमीटर असते. तसेच विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर 111 किलोमीटर असते. 111 किलोमीटर दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अंशाची विभागणी लहान एककात करावी लागते. अंशाची ही विभागणी मिनिट या एककात तर मिनिटाची विभागणी सेकंद या एककात केली जाते. अक्षांश व रेखांश यांची मूल्ये अंश मिनिट सेकंद या एककामध्ये सांगण्याची पद्धत आहे. यामध्ये अंशाचे 60 भाग होतात व प्रत्येक भाग 1 मिनिटाचा असतो. तसेच मिनिटाचे 60 भाग होतात व प्रत्येक भाग 1 सेकंदाचा असतो. ही मूल्ये चिन्हांनी पुढील प्रमाणे दाखवता येतात. अंश, डिग्री, मिनिट, सेकंद. प्रत्येकी 1 डिग्रीच्या अंतराने एकूण 360 रेखावृत्ते काढता येतात. 0 डिग्री मूळ रेखावृत्त, 180 डिग्री रेखावृत्त, 1 डिग्री पूर्व ते 179 डिग्री पूर्व रेखावृत्ते, म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण 179 रेखावृत्ते असतात. 1 डिग्री पश्चिम ते 179 डिग्री पश्चिम रेखावृत्ते, म्हणजेच पश्चिम गोलार्धात एकूण 179 रेखावृत्ते असतात. जरा विचार करा, जगाच्या नकाशात रेखावृत्ताचे वाचन करण्याचा खेळ वर्गात चालू आहे. शाहीन व संकेत एकमेकांना विशिष्ट रेखावृत्तावरील ठिकाण शोधण्यास सांगतात व नोंदी घेतात. शाहीनने संकेतला 180 डिग्री रेखावृत्तांवरील रँगल बेट रँगल शोधायला सांगितले. संकेतने रँगल बेट हे ठिकाण नकाशात शोधले, परंतु रेखावृत्तांचे मूल्य 180 डिग्री पूर्व किंवा 180 डिग्री पश्चिम यांपैकी नेमके काय लिहावे या विचारात दोघेही आहेत. तुम्ही त्यांना मदत करा. 0 डिग्री रेखावृत्ता संदर्भाने सुद्धा अशाच विचार करता येईल काय? माहीत आहे का तुम्हाला? कोणत्याही दोन रेखावृत्तांदरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते तर ध्रुवांवर हे अंतर 0 असते. विषुववृत्त 111 किलोमीटर, कर्कवृत्त मकरवृत्त 102 किलोमीटर, आर्क्टिक अंटार्क्टिक वृत्त 44 किलोमीटर, उत्तर दक्षिण ध्रुव 0 किलोमीटर. वृत्तजाळी. पृथ्वीगोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते. पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो. आकृती 1.10 पहा. अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो. आजच्या आधुनिक युगात सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे. भौगोलिक माहिती प्रणाली GIS बरोबर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली GPS बरोबर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकिमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारींमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. माहीत आहे का तुम्हाला भौगोलिक स्थाननिश्चितीची भारतीय प्रणाली? भौगोलिक स्थाननिश्चिती प्रणाली या तंत्रज्ञानात भारताने स्वयंसिद्धता प्रस्थापित केली आहे. यासाठी भारत स्वतःच्या 7 कृत्रिम उपग्रहांची यंत्रणा वापरणार आहे. या प्रणालीमुळे दक्षिण आशियातील प्रदेश व बहुतांश हिंदी महासागरातील स्थाननिश्चिती अचूकपणे करणे शक्य होणार आहे. जरा डोके चालवा. पृथ्वीगोलावर प्रत्येकी 10 डिग्री अंतराने किती अक्षवृत्ते व किती रेखावृत्ते काढता येतील? मला हे येते. अक्षांश रेखांशाच्या कोनाचे माप पृथ्वीगोल नकाशावर सांगता येणे, अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचे वाचन करता येणे, गोलाकार वस्तूंवर वृत्तजाळी तयार करता येणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धडा पहिला पृथ्वी आणि वृत्ते अगदी सविस्तरपणे वाचून समजून घेतला. मला खात्री आहे की तुम्हाला अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते म्हणजे काय हे आता नीट समजलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत धडा दुसरा, चला वृत्ते वापरूयात. यामध्ये आपण खूप रंजक गोष्टी पाहणार आहोत, जसे की पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे अचूक स्थान कसे निश्चित करायचे, नकाशावर किंवा पृथ्वीगोलावर वृत्तांचा प्रत्यक्ष वापर कसा होतो आणि GPS सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामागे नेमकं काय गणित असतं. जर तुम्हाला हा पहिला धडा समजला असेल तर दुसरा धडा तुमच्यासाठी खूप सोपा आणि इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका. एक महत्त्वाची गोष्ट, आज आपण जे वाचलं त्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल किंवा एखादी संकल्पना मी तुम्हाला विस्ताराने एक्सप्लेन करून सांगावी असं वाटत असेल तर आत्ताच खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सनुसार मी पुढच्या व्हिडिओत बदल करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात चला वृत्ते वापरूयात या पाठासह. तोपर्यंत शिकत रहा आणि पाहत रहा. धन्यवाद.